नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूर 1 यांची उकलगाव तालुका श्रीरामपूर या ठिकाणी हातभट्टी, गावठी दारू विक्री व अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई। दिनांक 2/7/2024 रोजी भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूर 1 यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशानुसार संयुक्तरित्या गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून मौजे उकलगाव तालुका श्रीरामपूर या ठिकाणी हातभट्टी, गावठी दारू विक्री व अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या केंद्रांवर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे निरीक्षक श्री अनुप कुमार देशमाने यांनी दिली। सदर कारवाईमध्ये एकूण 2 गुन्हे नोंद करण्यात आले असून 10 लिटर हातभट्टी, गावठी दारू 95.4 चरली 180 मिलीच्या 528 बॉटल, देशी दारू 25.56 180 मिलीच्या 142 बॉटल, विदेशी दारू 5.2 650 मिलीच्या 8 बॉटल एवढा बियर अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर मुद्देमालाची एकूण किंमत 84,380 रुपये इतकी आहे। सदर कारवाईत एकूण 3 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरील कारवाई श्री प्रमोद सोनोने अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक अहमदनगर, श्री अनुप कुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर, श्री प्रशांत पाटील दुय्यम निरीक्षक श्रीरामपूर विभाग 1, दुय्यम निरीक्षक श्री GN नायकोडी, श्री निलेश पालवे, श्री सुनील पवार, दिवाकर वाघ, कुमारी प्राची देखणे तसेच जवान वाहन चालक श्री NM शेख, दीपक बर्डे यांनी सहभाग घेतला आहे। यापूर्वी निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर या कार्यालयाने माहे फेब्रुवारी 2024 ते जून 2024 अखेर एकूण 6 आरोपी विरुद्ध 6 गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा 1949 नुसार नोंद करण्यात आलेला आहे। तसेच निरीक्षक श्रीरामपूर विभाग या कार्यालयाने एकूण 5 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। तसेच वरीलपैकी 3 सराईत आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 93 अन्वये माननीय प्रांताधिकारी उपविभागीय दंडाधिकारी सो यांच्याकडे प्रत्येकी 1 लाखाचे बंधपत्र प्रस्तावित करून पैकी 2 आरोपींकडून बंधपत्र घेण्यात आलेला आहे। अवैध हातभट्टी, गावठी दारू निर्मित, वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुप कुमार देशमाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर यांनी दिली आहे। श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी इनायत अत्तार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।